कमाल से वार कर देना, सीने में प्यार भर देना, हो जाना मेरी बात। नमस्कार पब्लिक, जय शिवराय. तर मित्रांनो, आपला देखील आजचा जो काही फुल खतरनाक व्हिडिओ तो फुल खतरनाक झालेला आहे. आजच्या व्हिडिओचा जो काही स्टेटस व्हिडिओ आहे मित्रांनो, तो तुम्ही एकदम स्टार्टिंगला बघितलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ फुल खतरनाकमध्ये कसा वाटला ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे मित्रांनो. आणि हो मित्रांनो, आपल्या इट्स मेडिस चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, इथून पुढं आणि इथं देखील तुम्हाला फुल खतरनाकमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवते. तर मित्रांनो, नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या फुल खतरनाक आणि फुल कडक व्हिडिओ एडिटिंग करायला चालू करूया. तर मित्रांनो, स्टेटस व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तशा प्रकारे फुल खतरनाक आणि फुल कडक व्हिडिओ एडिटिंग करायला तुम्हाला आपलं जे अलर्ट मोशन ॲप जे आहे ते तुम्हाला इथं डाउनलोडिंग करून ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शनवर क्लिक करून द्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला आपला जो काही बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट जो काही प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला आपल्या अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आपलं जे काही बीटमार्क प्रोजेक्ट आहे अशा प्रकारे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला जे काही बीटमार्क आहेत ते तुम्हाला लावून दिलेले आहेत. तर मित्रांनो, ह्याविषयी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. आता तुम्हाला एकदम स्टार्टिंगला येऊन जायचं आहे, प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो, इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला 2 फोटो घ्यायचे आहेत. मित्रांनो, तुम्ही हा जो काय आपला आजचा फुल खतरनाक व्हिडिओ आहे तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या फोटोवर देखील बनवू शकता. तर अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे तुम्हाला. फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, फिल्टरिंग करून द्यायचं आहे. त्यानंतर मला आपला 1 नंबरचा जो काही बीटमार्क दिसत आहे त्या बीटमार्कपाशी येऊन जायचं आहे मित्रांनो. आपला जो काही फोटो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला खेचून द्यायचा आहे. पुन्हा एकदा प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करून द्यायचं आहे. आपला 2 नंबरचा फोटो ॲड करायचा आहे. 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, फिल्टरिंग करून द्यायचं आहे मित्रांनो. समोरच्या बीटमार्कपाशी येऊन जायचं आहे आणि आपला हा देखील फोटो अशा प्रकारे तुम्हाला खेचून द्यायचा आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे काही सर्व फोटो आहेत ते फोटो तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचे आहेत. चला मित्रांनो, आता तुम्हाला लास्ट जो काही फोटो आहे तो तुम्हाला इथे ॲड करून दाखवतो. पुन्हा एकदा प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपला हा वाला फोटो घ्यायचा आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, फिल्टरिंग करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि एकदम शेवटच्या बीटमार्कपाशी येऊन अशा प्रकारे खेचून द्यायचं आहे. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपले जे काही सर्व फोटो आहेत आपण इथे तुम्हाला लावून दाखवलेले आहेत. आता फोटो लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे बॅक येऊन जायचं आहे. आता बॅक आल्यानंतर आपला जो काही शेक इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचा आहे. हा जो काही मित्रांनो इफेक्ट दिसत आहे बघू शकता, फुल खतरनाक इफेक्ट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे आपला जो काही फोटो आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून हा वाला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा जो आपला मेन बीटमार्क आहे तो अशा प्रकारे ओपन करायचा आहे. आपल्या फोटोवर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे मित्रांनो. 3 डॉटवर क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. बघू शकता, फुल खतरनाक असं दिसत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बॅक यायचं आहे. आपला जो शेक इफेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे मित्रांनो. आता ओपन केल्यानंतर आपला सेकंड नंबरचा जो काही फोटो आहे त्या फोटोवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून हा वाला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपला जो मेन बीटमार्क आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. आपला सेकंड नंबरच्या फोटोवर जायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो फोटोवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून हा देखील अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. बघू शकता, फुल खतरनाक असं दिसत आहे. पुन्हा एकदा बॅक यायचं आणि अशा प्रकारे आपला जो काही शेक इफेक्ट आहे तो ओपन करायचा आहे. आता मित्रांनो, आपला 3 नंबरचा जो काही फोटो आहे बघू शकता, त्या फोटोवर क्लिक करायचा आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून हा वाला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि आपला जो काही मित्रांनो फोटो आहे बघू शकता 3 नंबरचा, त्या फोटोवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून अशा प्रकारे हा वाला इफेक्ट देखील इथे पेस्ट करून द्यायचा. बघू शकता, फुल खतरनाक असं दिसत आहे. तर मित्रांनो, आता जो काही लास्ट इफेक्ट राहिला तो लावायचा आहे आपल्याला. त्यासाठी पुन्हा एकदा शेक इफेक्ट ओपन करायचं आहे, एकदम शेवटच्या फोटोवर यायचं आहे. अशा प्रकारे आपल्या फोटोवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा बॅक यायचं आहे. आपला जो मेन बीटमार्क आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. एकदम शेवटच्या फोटोवर यायचं आहे. त्या फोटोला क्लिक करायचं आहे मित्रांनो, इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवर क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. बघू शकता मित्रांनो, फुल खतरनाक असे आपले जे काही फोटो आहेत त्या फोटोला इथं इफेक्ट बसलेला आहे. आता मित्रांनो, एकदम स्टार्टिंगला येऊन जायचं आहे तुम्हाला. स्टार्टिंगला आलं तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करून द्यायचं आहे. आणि मित्रांनो, आपलं जे काय आजचं व्हिडिओचं मटेरियल आहे त्या मटेरियलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे फुल खतरनाक PNG दिलेली आहे. बघू शकता, ती PNG तुम्हाला इथे ॲड करायची, एकदम शेवटला यायची अशा प्रकारे. शेवटला आल्यानंतर आपली जी काय PNG तुम्हाला अशा प्रकारे खेचून द्यायची आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. आपली जी काही PNG मित्रांनो ती अशा प्रकारे तुम्हाला थोडी खाली खेचून द्यायची. बघू शकता, फुल खतरनाक असं दिसत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला जो आजचा फुल खतरनाक व्हिडिओ बघू शकता, फुल खतरनाक व्हिडिओ इथे झालेला आहे.
व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि हो मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय, आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता मित्रांनो, व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करून द्यायचं आहे. चला मित्रांनो, आता भेटूया आपल्या पुढच्या नवीन आणि एकदम फुल खतरनाक व्हिडिओमध्ये.